रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतली भीषण रूप. लोरी पलटी, मोठे नुकसान. नवापूर शहरातील गुज्जर गल्ली ते कुंभारवाडा दरम्यानचा मुख्य रस्ता वॉर्ड क्रमांक 7-8 सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावर सर्वत्र मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले आहे. परिणामी वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः सकाळ संध्याकाळच्या वेळी या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. शाळकरी विद्यार्थी, कामगार, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिक या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. मात्र रस्त्याच्या अत्यंत दयनीय अवस्थेमुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. दिनांक एप्रिल रोजी कुंभारवाडा जुना जेनिस फोटो स्टुडिओ नवयुवक गणपती मंडळच्या मागे रस्त्याच्या खराब स्थितीमुळे एक गंभीर अपघात घडला. रेडीमेड कपड्यांची वाहतूक करणारी लोरी मोठ्या खड्ड्यात अडकून अचानक संतुलन बिघडल्याने पलटी झाली. या अपघातात लोरीचे मोठे नुकसान झाले असून व्यापाऱ्याला आर्थिक फटका बसला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु ही घटना प्रशासनासाठी गंभीर इशारा मानली जाते. रस्त्यावर साचलेली धूळ, पावसाळ्यात साचणारे पाणी आणि त्यातून तयार होणारे खोल खड्डे यामुळे आणखी बिकट बनत आहे. काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे खचल्यामुळे मोठ्या वाहनांना मार्ग काढणे कठीण झाले आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे स्थानिक व्यापारावरही परिणाम होत असून मालवाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. वाहनांचे नुकसान, वेळेचा अपव्यय आणि वाढलेला इंधन खर्च यामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिकदृष्ट्याही त्रस्त झाले आहेत. नागरिकांची प्रमुख मागणी: तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी. संपूर्ण रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करावे. अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी. जर प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष दिले नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने त्वरित पावले उचलणे अत्यावश्यक झाले आहे. मी रामचंद्र मिस्त्री, सामाजिक कार्यकर्ता. मी एक सांगू इच्छितो की देवळफळी ते कुंभारवाडा रस्ता याची फार दुर्दशा खराब झालेली, खूप बिकट. आणि कारण असं आहे की या रस्त्याने वाहतूक जास्त आहे, त्यामुळे रस्त्याची खूप दुर्दशा झालेली आहे. आताच परवा 2 दिवसापूर्वी एक साधारण गरीब व्यापाऱ्याची लारी खड्ड्यात जाऊन पडाली, खूप नुकसान झालं त्याचं. परंतु नगरपालिकाने, जे सत्ताधारी पक्ष आहेत, त्यांनी सांगितलेलं वचन पाळलं त्यांनी की आम्ही निवडून आल्यावर चांगल्यात चांगल्या क्वालिटीचा रस्ता बनवू. म्हणून त्यांनी आताच 2 दिवस अगोदरच या रस्त्याचं मोजमाप चालू केलं आणि आम्हाला समाधान वाटलं की आता पुढे रस्ता हा एकदम त्यांनी वचन दिल्याप्रमाणे चांगल्यात चांगल्या क्वालिटीचा रस्ता बनवतील. व या रस्त्याला असं काम व्हायला पाहिजे की जेणेकरून वर्षानुवर्ष टिकून राहायला पाहिजे. म्हणून PW ऑफिसचे जे इंजिनियर असतील त्यांच्या निदर्शनाखाली रस्ता बनायला पाहिजे, जेणेकरून पब्लिकचं नुकसान होणार नाही, लोकांना चांगली सेवा मिळेल, अशीच नगरपालिकेच्याकडनं आम्ही अपेक्षा मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी पेपर विक्रेता आहे. मी या रोडावरती येतो, मला त्रास येते होतं. हे खड्डे एवढे नसतात, मला सायकल सीधी चालत नाही. पण एवढं प्रशासनाने एवढं करायचं, हे रोड असं चांगला बनवायचा की मला सायकलला छातीला येणे होत ना. एवढे खड्डे, काल एक लारी संध्याकाळीच्या टायमाला पलटी झाली लारी. तो माणसाला त्याचे एवढं नुकसान झालं, त्याला कोण पाहणार.